तसं पाहायला गेलं तर लातूर शहर हे पहिल्यापासूनच पाण्यासाठी चर्चेमध्ये आहे आणि ही गोष्ट वारंवार सांगायची गरज सुद्धा नाही। काही काळ असा होता की लातूरला रेल्वेनं पाणी मागवलं गेलं होतं। गेल्या 2 महिन्यापासून लातूर शहरामध्ये नळाच्या पाण्याला पिवळा कलर येत आहे, परंतु याकडे कोणत्याही नेत्याचं अजूनही लक्ष गेलेलं नाही। लातूर शहरातील समस्या किंवा लातूर शहरातील जनतेच्या अडीअडचणी सोडवायच्या जर असतील ते आमदार, खासदार, पालक, मंत्री, संत्री यांना निवेदनच द्यावं लागतं, तेव्हा त्यांच्या गोष्टी कदाचित लक्षात येतात। तसं तर किंबहुना निवेदन देऊन सुद्धा या गोष्टी यांच्या लक्षात येत नाहीत, ते निवेदन कचऱ्याच्या पेटीत जातं। गेल्या 2 महिन्यापासून लातूर शहरामध्ये पाण्याचा कलर हा पिवळा झालेला आहे। जे आमदार आहेत, खासदार आहेत, पालकमंत्री आहेत यांना ही गोष्ट का दिसत नाही आणि दिसणारच कशी, कारण त्यांच्या डोळ्यावर जे काळे गॉगल आहेत त्याचे ग्लास मोठे असल्यामुळे कदाचित त्यांना हे लातूर शहरातील समस्या आणि लातूर शहरातील जनतेच्या अडीअडचणी कधी दिसणार नाहीत। या लोकांना फक्त एकच दिसतं, वेळ प्रसंगी उंदरासारखे मतदानाच्या वेळी बाहेर पडणं, हात जोडून भीक मागून मतदान मागणं, खुर्चीवर बसणं, या पलीकडे या लोकांना जनतेच्या अडीअडचणी आणि समस्या कधीही दिसणार नाहीत। लातूर शहराची समस्या सोडवण्यासाठी कोणता एखादा मायकेलाल नक्कीच मिळेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। तसं पाहायला गेलं तर लातूर शहर हे पहिल्यापासूनच पाण्यासाठी चर्चेमध्ये आहे आणि ही गोष्ट वारंवार सांगायची गरज सुद्धा नाही। काही काळ असा होता की लातूरला रेल्वेनं पाणी मागवलं गेलं होतं। गेल्या 2 महिन्यापासून लातूर शहरामध्ये नळाच्या पाण्याला पिवळा कलर येत आहे, परंतु याकडे कोणत्याही नेत्याचं अजूनही लक्ष गेलेलं नाही। लातूर शहरातील समस्या किंवा लातूर शहरातील जनतेच्या अडीअडचणी सोडवायच्या जर असतील ते आमदार, खासदार, पालक, मंत्री, संत्री यांना निवेदनच द्यावं लागतं, तेव्हा त्यांच्या गोष्टी कदाचित लक्षात येतात। तसं तर किंबहुना निवेदन देऊन सुद्धा या गोष्टी यांच्या लक्षात येत नाहीत, ते निवेदन कचऱ्याच्या पेटीत जातं। गेल्या 2 महिन्यापासून लातूर शहरामध्ये पाण्याचा कलर हा पिवळा झालेला आहे। जे आमदार आहेत, खासदार आहेत, पालकमंत्री आहेत यांना ही गोष्ट का दिसत नाही आणि दिसणारच कशी, कारण त्यांच्या डोळ्यावर जे काळे गॉगल आहेत त्याचे ग्लास मोठे असल्यामुळे कदाचित त्यांना हे लातूर शहरातील समस्या आणि लातूर शहरातील जनतेच्या अडीअडचणी कधी दिसणार नाहीत। या लोकांना फक्त एकच दिसतं, वेळ प्रसंगी उंदरासारखे मतदानाच्या वेळी बाहेर पडणं, हात जोडून भीक मागून मतदान मागणं, खुर्चीवर बसणं, या पलीकडे या लोकांना जनतेच्या अडीअडचणी आणि समस्या कधीही दिसणार नाहीत। लातूर शहराची समस्या सोडवण्यासाठी कोणता एखादा मायकेलाल नक्कीच मिळेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।